झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. नंदुरबार शहरात गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आज आयोजित करण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी रोखलाय. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव या मोर्चाला पूर्व परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही मोर्चा काढण्यावर ठाम राहिलेल्या आंदोलकांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलंय. मोर्चापूर्वीच धुळे येथील संजय शर्मा यांना अटक करण्यात आली. सकाळपासूनच शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विना परवानगी मोर्चा काढण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करीत आंदोलकांना रोखलंय. दरम्यान ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी अन्न व पाणी त्याग करण्याचा इशारा दिला असून तुरुंगातही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. आम्ही सगळेच्या सगळे आम्हाला ज्यांनी अटक केलेले आहे, आम्ही आता याच्या पुढे जिथं आम्हाला ते ठेवतील आम्ही जामीन घेणार नाही व आतापासून अन्न व जल हे दोघांच्या दोघं आम्ही त्याग करीत आहोत. आता याच्या पुढे आम्हाला जलही घ्यायचं नाही, म्हणजे पाणी प्यायचं नाही व अन्नही घ्यायचं नाही. या शासनाचा प्रशासनाचा धिक्कार करत आम्हाला निषेध नोंदवायचा आहे व ते नोंदवत असताना आमचा प्राणही गेला तर आम्ही मागे हटणार नाही. 2 दिवसांपूर्वी नंदुरबार शहरात गोवंश वाहतुकीच्या मुद्द्यावरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या काही व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र गोरक्षकांवर गुन्हे दाखल केल्याचा निषेध करीत आज हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. संभाव्य ताणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.